आताची सर्वात मोठी बातमी हिंगणघाट येथे 3 मुलीच्या अपघाती मृत्यूनंतर आमदार कुणावारही उतरले ऑन फील्ड। वाहतुकीसाठी आमदार समीर कुणावार रस्त्यावर पोलीस कारवाईचा आमदारांनी घेतलाय आढावा। सुरक्षित वाहतूक करा, आमदारांचं जनतेला आवाहन। ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी आमदारांच्या पोलिसांना सूचना। शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी गेल्या 2 दिवसांपासून हिंगणघाट पोलिसांकडून धडक कारवाई सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार समीर कुणावार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून सुरू असलेल्या वाहतूक कारवाईचा प्रत्यक्ष आज आढावा घेतलाय। त्यामुळे आमदारही ऑन फील्ड असल्याचं चित्र हिंगणघाटमध्ये पाहायला मिळालंय। यावेळी आमदार समीर कुणावार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्याकडून वाहतूक कारवाईची माहिती घेतली आहे। तसेच पोलीस ठाणेदार अनिल राऊत यांच्यासह पोलिसांना आवश्यक त्या सूचना देत वाहतूक कोंडी, नियमभंग आणि कारवाईच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रभावी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले। आमदारांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उपस्थित राहून वाहतुकीची पाहणी देखील केली आहे। 15 ऑगस्टला आपल्याकडे जी एक मोठी दुर्घटना झाली आणि त्यामध्ये शाळेच्या 3 मुली ह्या मरण पावल्या, हा एक फार मोठा आघात आणि धक्का पूर्ण हिंगणघाटच्या जनतेला बसला। आणि मग जेव्हा बघितलं की का होत आहे, त्याच्यामध्ये जी मुलं म्हणजे 18 वर्षाच्या आतची आहे, ज्यांच्याकडे लायसन्स नाही आहे, हे मुलं गाड्या चालवत आहेत आणि टिबल सीट चालवतात आहे, भरधाव वेगामध्ये या गाड्या चालवत आहे। आणि त्याच्यामुळे काय होतं की अपघाताला निमंत्रण मिळतं। त्याच्यानंतर वाहतुकीचे नियम काही लोक पाळतात, काही लोक पाळत नाही। तर लोकांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे। लोकसंख्या वाढते, रस्ता तितकाच आहे, ट्रॅफिक वाढलेलं आहे। मग अशा वेळेला जर आपण वाहतुकीचं नियमाचं पालन केलं नाही तर काय होईल? आणि हे जे मुलं आहेत ज्यांना वाहतूक छोट्या गाड्या जायला पाहिजे, पण ह्या बाईक पण सुद्धा चालवतात, हे रॅश ड्रायव्हिंग करतात, हे होऊ नये म्हणून पोलीस विभागाने एक चांगली मोहीम हाती घेतलेली आहे आणि चौकामध्ये राहून लोकांना या संदर्भामध्ये अवेअर करत आहे, त्यांचे कागदपत्र तपासत आहे आणि हे मोहीम सुरू आहे। मी अभिनंदन करतो पोलीस विभागाचं, जिल्हाधिकारी मॅडम, कलेक्टर मॅडमचं अभिनंदन करतो, SDO तहसीलदार यांचं अभिनंदन करतो की आपण हे केलं पाहिजे। आणि जनतेला आवाहन करतो की लहान मुलांना मोठ्या गाड्या देऊ नका आणि मुलांना लहान गाड्या देऊ नका, त्यामुळे अपघात होतात। त्यांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे, हे आवाहन मी जनतेला करतो। आणि पोलीस विभाग ही कारवाई करत आहे। काही लोकांना त्रास झाला असेल किंवा होत आहे, पण हे आपल्या भल्यासाठी आहे, आपल्या मुलांच्या भल्यासाठी आहे, हिंगणघाट जनतेच्यासाठी आहे। हे सर्वांनी याची नोंद घ्यावी अशी माझी विनंती आहे।